गुड इवनिंग ऑल ऑफ यू। सबको मेरी आवाज आ रही है? ओके, सबको मेरी आवाज आ रही है बघा. सगळ्यांना माझा आवाज येतोय का व्यवस्थित? ओके, नाउ आई एम प्रेजेंटिंग माय स्क्रीन. और सब सब मुझे बता देना सबको स्क्रीन विजिबल है या नहीं है, ठीक है? ओके. ओके, सबको स्क्रीन दिख रही है? चैप्टर नंबर 4, लेसन नंबर 4 सबको दिख रहा था? ओके. ओके, तो आज हम हमारा चैप्टर नंबर 4 स्टार्ट करने वाले हैं, लेकिन किसी को भी चैप्टर नंबर लेसन नंबर 3 में कोई भी प्रॉब्लम है तो मुझे बता देना. बघा, कोणाला चॅप्टर नंबर 3 लेसन नंबर 3 मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू. किसी को भी कोई प्रॉब्लम है चैप्टर नंबर 3 में? ओके, ठीक है. सब बच्चे अपना होमवर्क कर रहे हैं ना? देखो, एक दो ही बच्चे होमवर्क अपलोड कर रहे हैं, बाकी के नहीं कर रहे हैं. सगळ्यांनी त्यांचा होमवर्क अपलोड करायचा आहे, ठीक आहे? सगळ्यांना व्यवस्थित आवाज येतोय माझा? ओके. सो फोर्थ चॅप्टर, वेदर अँड क्लायमेट. मराठीमध्ये काय म्हणतात? हवा आणि हवामान. इसे हिंदी में क्या कहते हैं? मौसम एंड जलवायु. दैट इज वेदर एंड क्लाइमेट. यहाँ पे एक एक्टिविटी दी हुई है, देखो. इंडिया के 3 प्लेसेस दी हुई है. फर्स्ट वन इज कोची, विच इज इन केरला स्टेट. टाइम तीनों का एक ही टाइम दिया हुआ है, दैट इज 12:30 PM. एंड 3 जगहों का यहाँ पे वेदर दिया हुआ है. देखो, फर्स्ट कॉलम में है कोची, विच इज इन केरला. वहां का क्लाइमेट दिया हुआ है क्लाउडी. सेकंड है भोपाल, विच इज इन एमपी, हॉट एंड सनी. थर्ड वन इज मसूरी, विच इज इन उत्तराखंड. क्लाइमेट, सॉरी, वेदर क्या दिया हुआ है उसका? कोल्ड वेदर, माइल्ड सनी. ओके, सबको मेरी आवाज आ रही है ना? ओके, तो देखो. ओके, सबने बॉक्स अच्छे से नोटिस कर लिया है? सबने बॉक्स अच्छे से देख लिया है? यहाँ पे 3 क्वेश्चंस पूछे हैं इन्होंने, ठीक है? बघा, सगळ्यांनी व्यवस्थित हा बॉक्स बघून घ्यायचा आहे. भारतातल्या 3 शहरांची नावं दिलेली आहेत. ते कोणत्या स्टेट मध्ये आहेत? वेळ आहे तो एकच दिलेला आहे, आणि तिथली हवा कशी आहे हे आपल्याला इथे दिलेले आहे. कोची आहे जे केरळमध्ये आहे, तिथलं हवामान कसं आहे? ढगाळ आहे. सेकंड काय आहे? भोपाळ, ते मध्य प्रदेशमध्ये आहे आणि तिथे ऊन कसं पडलंय? कडक ऊन पडलेलं आहे. थर्ड आहे मसुरी, उत्तराखंड मध्ये आहे, तिथलं हवामान थंड हवा आणि ऊन कसं आहे? बेताचं आहे, थोडंफार ऊन आहे तिथे. तर बघा, अब देखिए, यहाँ पे क्वेश्चंस क्या पूछे हुए हैं? इन विच प्लेस विल द क्लोथ्स ऑन क्लोथ्स लाइन ड्राई क्विकली एंड व्हाई? फर्स्ट क्वेश्चन इज, इनमें से कहाँ पे हमारे जो कपड़े हैं, मतलब क्लोथ्स है, वो जल्दी सूखेंगे एंड व्हाई? कोई बताएगा? ओके ओके, जूम करती हूँ मैं. ओके, कोई बताएगा मुझे? यस. ओके, भोपाल. ओके, एंड व्हाई भोपाल? Okay, Bhopal is right answer. And why? सबको आवाज आ रही है ना मेरी? मैंने पूछा. ओके, मैंने पूछा why भोपाल. ओके, भोपाल weather is hot and sunny. Okay, very good. ओके,
देखो सेकंड क्वेश्चन क्या है यहाँ पे, इन विच प्लेस विल दे ड्राय स्लोली अँड व्हाय. बघा कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील आणि का. ओके सेकंड क्वेश्चन क्या है हमारा यहाँ पे, हमारे जो क्लोथ्स है वो धीरे से किस जगह सूखेंगे और क्यों. कोई बताएगा. सबने ये जो टेबल दिया हुआ है सबने पढ़ लिया अच्छे से. ओके कोची में. ओके आंसर बताओ सेकंड का, इस जगह पे हमारे जो क्लोथ्स है वो धीरे से सूखेंगे. कोची या मसूरी. कोची. ओके एंड व्हाई. कोई बताएगा. यस जल्दी जल्दी आंसर बताओ, अगर नहीं पता हो तो हम नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट पे मूव कर लेते हैं. बिकॉज देयर इज अ क्लाउडी. ओके ओके ये तो हमारा हुआ जनरल ऑब्जर्वेशन. अब हम ये ऑब्जर्व करके इजीली बता सकते हैं कि उस जगह की हवा कैसी है, उस जगह का वेदर कैसा है, और अकॉर्डिंग टू यहाँ पे क्लोथ्स का एग्जाम्पल लिया हुआ है. ठीक है ना. वेट मैं स्क्रीन जूम करती हूँ. ये तो हम जनरल बता सकते हैं. देखो थर्ड क्वेश्चन क्या पूछा है, विल द एटमॉस्फेरिक कंडीशंस एट दीज प्लेसेस ऑलवेज रिमेन द सेम और विल दे चेंज. यहाँ पे जो एटमॉस्फेरिक कंडिशन दी हुई आहे, मतलब बघा इथे जी वातावरणाची स्थिती दिलेली आहे ती नेहमी अशीच राहील का बदलत राहील. सांगा बरं तुमच्या आजूबाजूच्या ऑब्जर्वेशन्स वरून तुम्हाला काय वाटतं, क्या पता चलता है हम लोगों को. ये जो सेम टाइम पे यहाँ पे जो वेदर कंडीशन दी हुई है वो चेंज होगी या ऐसी ही रहेगी. चेंज होती रहेगी राइट. ओके सबको आवाज आ रही है मेरी. ओके तो हम इस चैप्टर में यही स्टडी करने वाले हैं कि व्हाट इज मीन बाय वेदर, व्हाट इज मीन बाय क्लाइमेट, क्या है इन दोनों का रिलेशंस क्या है, ये दोनों डिफरेंट क्यों है एक दूसरे से. ठीक है. ये दोनों नाम हमने डे टू डे लाइफ में हमारे ओके हाँ सुने होंगे है ना. हवा आणि हवामान हे दोन्ही शब्द आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज केलेले आहेत बरोबर आहेत. पण आपण काय म्हणतो हे दोन्ही शब्द एकसारखेच असतील म्हणजे याचा मीनिंग पण काय असेल सेमच असेल, पण असं आहे का नाहीये. ठीक आहे. आणि तेच आपल्याला आता काय करायचंय, स्टडी करायचे आहे इथं. ठीक आहे. व्यवस्थित आवाज येतोय सगळ्यांना. सबको आवाज आ रही है मेरी. ओके तो देखो चलो थोड़ा पढ़ लेते हैं. एक्सप्रेशन दिया हुआ है यहाँ पे, मैं पढ़ लेती हूँ. द वेदर कंडीशन एट ईच ऑफ द प्लेसेस गिवन अबव आर डिफरेंट ऑन 10th जून. वही बता रहे हैं जो बॉक्स में था वही एक्सप्लेन यहाँ पे किया हुआ है. कोची हैज क्लाउडी वेदर, इट मीन्स देयर इज अ लिटिल सनलाइट. द रेनी सीजन हैज स्टार्टेड एंड मॉइस्चर in the air will be high. Hence, it will take a long time for clothes to dry. देखो तुम लोगों ने जो भी आंसर दिए हुए हैं वही यहाँ पे एक्सप्लेन किए हुए हैं. क्या क्या हुआ है, कोची का क्या हुआ है, कोची का जो वेदर है वो क्या है, क्लाउडी है, इसीलिए वहां पे क्लोथ्स जो है वो ज्यादा टाइम लेंगे सूखने को. ठीक है. और जो भोपाल मतलब जो भी एमपी में है वो क्या होगा, वहां पे कम टाइम लगेगा. और कोची में ज्यादा टाइम क्यों लगेगा, क्योंकि उस जगह की हवा में मॉइस्चर ज्यादा है. अब ये मॉइस्चर टर्म क्या है ये हम आगे स्टडी करने वाले हैं. ठीक है. सबको स्क्रीन दिख रही है अच्छे से और आवाज भी आ रही है मेरी. बघा सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतोय, सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसत होती. ओके okay. You may have observed a similar situation at your place during the rainy season. हमने हमारे यहाँ जब रेनी सीजन चल रहा होता है, फिलहाल तो हमारे यहाँ रेनी सीजन ही चल रहा है. ठीक है. तो हम ये बता सकते हैं
कि जब समर सीजन था तब हमारे यहाँ जो क्लोथ्स थे वो क्या होते थे, जल्दी सूख जाते थे। और जब यहाँ पे बारिश हो रही है तब क्या हो रहा है, यहाँ पे टाइम ज्यादा लग रहा है। बरोबर आहे की नाही सांगा बरं? उन्हाळा जेव्हा चालू होता तेव्हा कपडे सुकायला जास्त वेळ लागत होता का? आवाज येतोय व्यवस्थित? ओके, व्हॉइस इज ब्रेकिंग. हा, आवाज येतोय व्यवस्थित सगळ्यांना? ओके. बघा, जेव्हा उन्हाळा चालू होता तेव्हा कपडे व्यवस्थित लवकर सुकत होते, टाइम कमी लागत होता. आणि जसा पाऊस सुरू झालाय तसं काय होतंय, जास्त हे होतंय. कारण की जी सनलाईट येते ती काय झालेली आहे, कमी झालेली आहे. आणि हवेमधला मॉइश्चर म्हणजे हवेमधली आर्द्रता वाढलेली आहे. आता आर्द्रता म्हणजे काय हे आपण पुढे समजून घेणार आहोत. ठीक आहे? ओके, आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? सबको आवाज आ रही है मेरी? ओके. ओके. ये एक्सप्लेनेशन यहाँ पे दी हुई है, मैं सिर्फ मैं पढ़कर बताती हूँ आपको. वही जो आपने आंसर में दिए हुए थे वही यहाँ पे बता रहे हैं. ठीक है? एट भोपाल देयर इज अ हॉट सन, द वाटर इन द वेट क्लॉथ्स get converted into vapor quickly and the clothes will dry within a short time. मतलब भोपाल में क्या हो रहा है, यहाँ पे हॉट सन मतलब सनलाइट ज्यादा तेज है वहां पे. ठीक है? और जो कपड़े के अंदर वाटर प्रेजेंट है वो क्या हो रहा है, कन्वर्टेड इनटू वेपर, मतलब जल्द से जल्द वेपर में कन्वर्ट हो रहा है. ठीक है? इसलिए वहां पे शॉर्ट टाइम में कपड़े जल्दी सूख जाते हैं. ओके. एंड व्हाट कंडीशन इन मसूरी? मसूरी इज लोकेटेड टू द नॉर्थ ऑफ द ट्रॉपिक ऑफ कैंसर. देखो, हमने ये पढ़ा था कि बीच हमारे अर्थ के बीच में से क्या गुजरता है, इक्वेटर गुजरता है. और इक्वेटर के दोनों साइड पे क्या है हमारे, क्या पढ़ा था हमने, ट्रॉपिक ऑफ कैंसर एंड ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न. सबको याद है ना? ओके. अब मुझे कोई बताएगा कि कौन सी डिग्री पे है ये दोनों, ट्रॉपिक ऑफ कैंसर और टॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न? बघा, आता मला कोणी सांगेल का? आपण मागच्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेलं की कर्कवृत्त आणि मकरवृत्त, ठीक आहे, हे इक्वेटरच्याच म्हणजे विषुववृत्ताच्या दोन्ही साईडला एका ठराविक डिग्रीवरती आहे. तर ती डिग्री कोणती आहे? 20. ओके, 23 ओके. हो, सगळ्यांना आवाज येतोय माझा? सबको आवाज आ रही है मेरी? ओके, वेरी गुड. ओके. हाँ, तो हमने ये भी पढ़ा था कि जो सनलाइट होती है वो सीधे सीधे इक्वेटर पे क्या पड़ती है, ज्यादा होती है. ठीक है, ये हमने पढ़ा था. और जिस पॉइंट पे वो टिल्ट हो जाती है, मतलब जो सनरेज होते हैं वो क्या हो जाते हैं, टिल्ट हो जाते हैं, उसे हम क्या कहते हैं, उस पॉइंट को हम क्या कहते हैं, ट्रॉपिक ऑफ कैंसर और ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न. ठीक है? सबको ये दोनों पॉइंट याद है ना? सबको ये दोनों पॉइंट याद आहे? बघा, सगळ्यांना हे व्यवस्थित दोन्ही पण पॉइंट्स लक्षात आहेत ना? हे आपण मागच्या लेक्चर मध्ये स्टडी केलेलं होतं आणि हे लक्षात ठेवायचंय नेहमी. ठीक आहे? ओके. बघा मग, बघा मसुरीची लोकेशन कुठे आहे? वेर इज मसुरी लोकेटेड? मसुरी इज लोकेटेड टू द नॉर्थ ऑफ द ट्रॉपिक ऑफ कैंसर, मतलब कर्कवृत्त. ठीक आहे? म्हणजे बघा, कर्कवृत्ताच्या नॉर्थ साइडला मसुरी आहे. हेंस इट रिसीव लेस सोलर हीट. क्यों वहां पे सोलर हीट क्यों लेस होती है? मतलब वहां पे जो हमारी सनलाइट है, ओके, वो क्यों ज्यादा नहीं पहुंच पाती? बिकॉज ऑफ आवर लोकेशन. मतलब मसूरी की जो लोकेशन है वो कहाँ पे है? नॉर्थ साइड ऑफ द ट्रॉपिक ऑफ कैंसर, कर्कवृत्त के नॉर्थ साइड पे है. ठीक है? सबको ये बात समझ आ रही है? बघा, सगळ्यांना हा पॉइंट कळतोय का? मसुरीची लोकेशन काय आहे? कर्कवृत्ताच्या नॉर्थ साइडला आहे
तिथपर्यंत सूर्यकिरणे जशी इक्वेटरवर म्हणजे जशी विषुववृत्तावर जास्तीत जास्त पोहोचतात तशी कर्कवृत्तावर पोहोचू शकत नाही. ठीक आहे, म्हणून मसुरीचं काय आहे, ओके, मसुरीचं जे टेम्परेचर आहे किंवा तिथली कंडिशन आहे ती कशी आहे, तिथे सोलर हीट आहे ती लेस प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात पोहोचते. ठीक आहे, द एअर देअर इज अ कूल ड्यू टू द ड्यू टू लोकेशन ऑन ए माउंटन क्लोथ्स टेक longer to dry here because of the medium heat and cool air. Factors like heat, moisture, wind influence the time taken by the clothes to dry. However, these conditions keep on changing. We always experience such changes. देखो, हमने ये चेंजेस हमने हमारे लाइफ में एक्सपिरियन्स किए हुए हैं. मतलब क्या, देखो मसुरी जे आहे ते पर्वतीय प्रदेशांमुळे तिथलं हवामान कसं आहे, थंड आहे आणि कमी उन्हामुळे तिथे कपडे वाळण्यास जास्त वेळ लागतो. ठीक आहे, आता वातावरणामध्ये बघा उष्णता असते, बाष्प असतात. ठीक आहे, आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण एक्सपिरियन्स करतो आपल्या लाईफ मध्ये. सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतोय? सबको मेरी आवाज आ रही है? ओके. अब जो देखो यहाँ पे 2-3 टर्म है, अभी फिलहाल आपको वो समझ नहीं आएंगी, सिर्फ वर्ड ध्यान में रख लेना. यहाँ पे क्या क्या वर्ड्स है यहाँ पे जो कि हम आगे जाके स्टडी करने वाले हैं. ठीक है, ब्रीफ में स्टडी करने वाले हैं, जैसे कि विंड होगा, मॉइस्चर होगा. ठीक है, ओके. देखो यहाँ पे, कैन यू टेल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर एप्लीकेबल टू द कंडीशन दैट यू हैव एक्सपीरियंस टुडे और यस्टरडे एट द प्लेस वेयर यू लिव. ओके, ये जो यहाँ पे एक एक्टिविटी दी हुई है, इसका आंसर आप आपके आपके नोटबुक में लिख सकते हैं. फिलहाल हम मूव करते हैं हमारे नेक्स्ट पॉइंट पे, दैट इज वेदर. उसे क्या कहते हैं, हवा. ठीक है, सबको ये क्लियर दिख रहा है ना? मेरी स्क्रीन सबको दिख रही है? सगळ्यांना माझी स्क्रीन व्यवस्थित दिसते? ओके, किसी को कोई प्रॉब्लम नहीं है? एक्टिविटी एक जो है वो स्किप करती हूँ मैं. ठीक है, इजी एक्टिविटी है. ओके, तो हमारा फर्स्ट पॉइंट है यहाँ पे वेदर, दैट इज हवा. उसे हिंदी में कहते हैं मौसम. वी ऑल always experience atmospheric condition prevailing at the place at a given time. We often talk about it, but these conditions are short-lived. This is what we call weather. देखो, हमें क्या यहाँ पे क्या समझ आता है, वेदर की डेफिनेशन हमें क्या डिफाइन करती है, जब हम किसी भी स्पेसिफिक कंडीशन मतलब स्पेसिफिक कंडीशन में एक लोकेशन पे होते हैं, उस समय वहां का उस समय वहां की एटमॉस्फेरिक कंडीशन कैसी है. मतलब देखो, फॉर एग्जांपल ले लो, आप अपने घर में हो. ठीक है, वहां की एटमॉस्फेरिक कंडीशन कैसी है, कोई मुझे बताएगा किसके यहाँ होगा? ओके, सबको आवाज आ रही है मेरी? बघा, सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? सबको आवाज आ रही है? अब ब्रेक हो रहा है मेरा वॉइस? हाँ, ओके. देखो, वेदर क्या डिफाइन करता है, हम जिस भी लोकेशन पे है, जिस भी कंडीशन में है, उसी समय का वहां का एटमॉस्फियर कैसा है. मतलब बघा, त्या आपण ज्या ठिकाणी सध्या प्रेझेंट आहोत तिथलं सध्याचं वातावरण कसं आहे. ठीक आहे, म्हणजे सपोज आता तुम्ही तुमच्या पोझिशनला आहात आणि तिथलं हवामान कसं आहे किंवा तिथली हवा कशी आहे हे कोणी विचारलं तर कोणी काय सांगेल, मॅम माझ्या इथली हवा आहे ती थंड आहे, माझ्या इथे थोडी काय आहे, गरम आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, हवा म्हणजे काय आहे, एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती. मतलब क्या होता है, देखो ओके, प्लेस जहां, सबको आवाज आ रही है मेरी? सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके,
हम्म ओके वे सब ओके। देखो, we all always experience atmospheric condition प्रिविलिंग। प्रिविलिंग का मतलब क्या होता है यहाँ पे? प्रचलित, मतलब प्रचलित होता है हमारी वातावरणीय स्थिति में जो भी हम एक्सपीरियंस कर रहे होते हैं हमारे अनुभव से, ठीक है। बघा, आपल्या अनुभवातून आपण जे काही वातावरणातल्या घटना एक्सपिरियन्स करतो त्या त्याच ह्याला आपण काय म्हणतो? वेदर म्हणतो किंवा हवा म्हणतो, ठीक आहे। एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण काय करत असतो? अनुभवत असतो आणि तिचे वर्णन पण करत असतो, है का नाही? आणि आपण त्यालाच काय म्हणतो? हवा म्हणतो। आणि ती कदाचित गार लागू शकतं किंवा गरम पण होऊ शकतं, ठीक आहे। सबको आवाज आ रही है? देखो, सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? ब्रेक होतोय का माझा व्हॉइस? ओके ओके, बघा वेदर कळालं का? सॉरी, हाँ, हवा। ओके, आवाज, सबको आवाज आ रही है? सबको वेदर पॉइंट क्लियर हुआ यहाँ पे? सगळ्यांना हवा पॉइंट क्लियर झाला का? ओके ओके, काय आहे हवा? कोणी सांगेल आता डेफिनेशन? वेदरची डेफिनेशन कोण सांगणार मला? ओके, माइक ऑन कर सकता है जो भी मुझे कहना चाहता है डेफिनेशन। बघा, हवेची डेफिनेशन कोण सांगणार आहे का? हवा किंवा वेदर, त्यालाच हिंदीमध्ये काय म्हणतात? मौसम, उसे मौसम कहते हैं। मैम मैं कोई सांगू? बताएगा? हाँ हाँ, मॅम, बोला। एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण अनुभवत असतो, तिचे वर्णन आपण करतो। ही स्थिती अल्पकालीन असते, यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो। ओके, आता है ये आपने बुक में से पढ़कर बताया, लेकिन आपको ये समझ आया पॉइंट? ओके, माइक ऑफ कर सकते हैं आप। देखो, बुक में तो डेफिनेशन दी हुई है, सबको ये पॉइंट क्लियर हो गया, लेकिन जो भी हम हमारे, सबको आवाज आ रही है? हेलो, वॉइस ब्रेक नहीं ना हो रहा है? ओके, बघा, आपल्या आजूबाजूला जे पण आपण वातावरणात हवामानाचे म्हणजेच हवेचे वेगवेगळे जे एक्सपिरियन्स घेत असतो, ठीक आहे, म्हणजे थोड्याच कालावधीसाठी, जास्त कालावधीसाठी आपण एक्सपिरियन्स करतो का? नाही। आपण जेव्हा हवेचा किंवा जेव्हा आपण वेदरचा स्टडी करतो तेव्हा आपण त्या वेळेचीच कंडिशन फक्त काय करतो? लक्षात घेतो, ठीक है। बघा, देखो, सबको समझ आ रहा है? ओके ओके, when we are studying about weather, ओके ओके, सबको स्क्रीन दिख रही है? Okay. Since childhood, you have experienced summer, rainy seasons, and winter. On the basis of your experience, answer the following questions. Okay. सबने ये पढ़ा हुआ है ना कि क्या होते हैं? 3 सीजन्स होते हैं, ठीक है, समर, विंटर और रेनी सीजन। ओके, अब मुझे कोई बताएगा कि जनवरी से लेकर दिसंबर तक ये डिस्ट्रीब्यूट कैसे होते हैं? किसी को पता है? ओके, कोई बताएगा? चॅट बॉक्स में आन्सर लिख लेना। बघा, कोणाला माहितीये का? जानेवारी पासून डिसेंबरच्या काळामध्ये आपण आपले जे 3 ऋतू आहेत त्यांचं वर्गीकरण कसं करायचं? कोणाला माहितीये का? डिस्ट्रीब्यूट कसे होतात? कोणते कोणते सीझन आहेत? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा। आता हे कसे डिस्ट्रीब्यूट होतात जानेवारी टू डिसेंबर मध्ये? किसी को पता है? ओके, 4 मंथ्स
ओके, नो मैम, ओके मैं बताती हूँ, जिनको चाहिए वो लिख ले सकते हैं, ठीक है। ओके, तो फर्स्ट वन इज समर, ठीक है। समर, समर म्हणजेच उन्हाळा, ठीक है। समर स्टार्ट होता है लगभग फेब्रुवरी से लेकर मई तक, मतलब फेब्रुवरी, मार्च, अप्रैल और मई। बघा, उन्हाळा कुठपासून कुठपर्यंत असतो? फेब्रुवारी पासून मे पर्यंत। फेब्रुवरी, मार्च, अप्रैल आणि मई, ठीक है। देखो सबको समझ आ गया? समर कहाँ से कहाँ तक होता है? ठीक है। सेकंड वन इज रेनी सीजन। अब रेनी सीजन कहाँ से कहाँ तक होगा? जून से लेकर सितंबर तक। जून, जुलाई, अगस्त एंड सितंबर, हो गया? ओके, एंड थर्ड वन इज विंटर। अब जो भी बचा हुआ है, मतलब अक्टूबर से लेकर जनवरी तक। बघा, सगळ्यांना कळालं? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा। जानेवारी ते डिसेंबर कसं डिस्ट्रीब्यूट होतात महिने? उन्हाळ्यासाठी फेब्रुवारी ते मे पर्यंत, रेनी सीजन जून से लेकर सितंबर तक, और विंटर के लिए अक्टूबर से लेकर जनवरी तक, ठीक है। देखो, सबको समझ आ गया? ओके, अब देखो, और दो तीन क्वेश्चन है यहाँ पे, वो भी पढ़ लेते हैं। Which special clothes do we use if it's raining? रेनी सीजन्स में हम कौन से क्लोथ्स यूज करते हैं? ओके, बताए। बघा, पावसाळ्यात आपण कोणते कपडे यूज करतो? सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? चला चला, पटापट आन्सर द्या मला। पावसाळ्यामध्ये आपण कोणते कपडे यूज करतो? ओके, रेनकोट, व्हेरी गुड। रेनकोट्स, जॅकेट्स, अम्ब्रेला। ओके, अम्ब्रेला इज नॉट क्लोथ, बट आपण यूज करतो, राईट? ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? वेन डू वी यूज वुलन क्लोथ्स? बघा, लोकरीचे कपडे आपण कधी वापरतो? इन विच सीजन वी यूज वुलन क्लोथ्स? इन विंटर, राइट? ओके, and last question is, in which season do we mainly use thin cotton clothes? बघा, तलम सुतीचे कपडे आपण कोणत्या ऋतूत वापरतो? समर मध्ये, राइट? व्हेरी गुड, सबको समझ आ गया? इन समर वी यूज cotton clothes, in rainy season we use raincoat, jacket, etc., and in winter we use वुलन क्लोथ्स, राइट? सबको ये पॉइंट क्लियर हो गया? ये सब हमको पता है, ठीक है ना? बघा, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपण वेगवेगळे कपडे यूज करतो, है ना? ठीक है, अब हम पढ़ने वाले हैं क्लाइमेट के बारे में। सबको वेदर की डेफिनेशन क्लियर होगी? व्हाट इज मीन बाय वेदर? वेदर क्या था? उस वक्त की कंडीशन, उस वक्त की एटमॉस्फेरिक कंडीशन जो भी होगी उसे हम क्या कहते हैं? वेदर कहते हैं। जो कि सिर्फ टाइम, एक स्पेसिफिक टाइम और पीरियड के लिए होती है, उसे हम क्या कहते हैं? वेदर कहते हैं। अब हम किस किस बारे में स्टडी करने वाले हैं? व्हाट इज मीन बाय क्लायमेट? म्हणजे बघा, आपण हवा, हवा ही संकल्पना बघितली। हवा म्हणजे काय होती? त्या त्या ठराविक वेळेचं वातावरणात होणारे बदल, किंवा म्हणजे त्यावेळेस हवा कशी होती? थंड होती, गरम होती का कशी होती? हे फक्त काय असतं? एखाद्या स्पेसिफिक टाइम किंवा पिरियड पुरतच मर्यादित असतं, ठीक आहे। आता आपण कशाबद्दल स्टडी करणार आहे? क्लायमेट म्हणजे हवामानाबद्दल स्टडी करणार आहे, आणि आपण हे पण बघणार आहे की हवा आणि हवामान याच्यामध्ये काय फरक आहे, ठीक है। देखो, सबको आवाज आ रही है ना मेरी? ओके, अब हम क्या स्टडी करने वाले हैं? क्लाइमेट। क्लाइमेट के बारे में स्टडी करने वाले हैं, मतलब हिंदी में उसे कहते हैं जलवायु। पहले हम किसके बारे में स्टडी किया? मौसम के बारे में स्टडी किया।
सबको मौसम यानी कि वेदर म्हणजेच हवा सगळ्यांना क्लियर आहे? ओके, सबको आवाज आ रही है? ओके, अब हम क्लाइमेट के बारे में स्टडी करने वाले हैं। देखो, क्लाइमेट एक्सप्लेनेशन दिया हुआ है यहाँ पे। यू मस्ट हैव नोटिस्ड दैट ईच सीजन लास्ट फॉर अ पर्टिकुलर पीरियड एंड ईच सीजन occur at particular time of the year. The scientist, ओके, फर्स्ट ऑफ ऑल जहां तक पढ़ा हुआ है उस तक का एक्सप्लेनेशन देख लेते हैं। देखो, हम जो भी हमने ये 3 सीजन्स यहाँ पे पढ़े, मतलब समर, विंटर और रेनी सीजन, हमने ये भी देखा ये जो होते हैं वो क्या होते हैं, एक ठराविक टाइम और पीरियड के साथ आते हैं। मतलब देखो, हमने फेब्रुवरी से लेकर मई तक क्या आता है हमारा, समर आता है, राइट। जून से लेकर सितंबर तक रेनी सीजन आता है। या कोई ऐसा होता है क्या, मई में रेनी सीजन स्टार्ट होता है क्या, फेब्रुवरी से लेकर मई तक रेनी सीजन स्टार्ट होता है क्या? नहीं होता है ना। ओके, या कोई ऐसा होता है क्या, जून से लेकर सितंबर तक विंटर, मतलब हमें ठंड लगती है क्या? नहीं होता है। इसका एक टाइम डिफाइन किया होता है, ठीक है। मतलब यहाँ पे टाइम जो होता है इन सीजन्स का, वो क्या होता है, एक ईयर में फिक्स रहता है, ठीक है ना। ओके, बघा, आपण हे सगळं प्रत्येक उदाहरण। ओके, सबको आवाज आ रही है? वॉइस ब्रेक हो रहा है मेरा? हेलो, सबको आवाज आ रही है? बघा, सगळ्यांना आवाज येतोय माझा? सबको आवाज आ रही है? ओके। The scientists observed the weather in a region for many years. With the help of such a studies, they defined the mean weather condition. अब देखो, यहाँ पे हमने वेदर के बारे में जब पढ़ा था तब हमने क्या कहा था, एक टाइम के लिए और एक स्पेसिफिक टाइम पीरियड के लिए सिर्फ वेदर की मतलब हम वेदर को डिफाइन कर, लेकिन जब हम क्लाइमेट के बारे में स्टडी करते हैं तब बड़ा टाइम पीरियड कंसिडर करते हैं। और यहाँ पे दिया नहीं है, लेकिन लगभग करीबन 30 साल तक हम जो साइंटिस्ट जो होते हैं, जब हवामान मतलब क्लाइमेट का स्टडी करते हैं तब कितना टाइम पीरियड वो वहां पे कंसिडर करते हैं, लगभग 30 साल तक का, ठीक है। बघा, सगळ्यांना कळतोय का हा पॉइंट? आपण जेव्हा वेदरच्या, ओके, सगळ्यांना आवाज येतोय? सबको आवाज आ रही है मेरी? ओके, बघा, जेव्हा आपण वेदरचा स्टडी करतो तेव्हा एक छोटासा टाइम पिरियड घेतो, तेवढ्यापुरताच तो मर्यादित असतो। पण जेव्हा आपण हवामानाच्या बाबतीत स्टडी करतो तेव्हा लॉंग पिरियड कन्सिडर करतो, ठीक आहे, जो की जास्तीत जास्त किती असू शकतो, 30 वर्षापर्यंतचा। ठीक आहे, सगळ्यांना हा पॉइंट क्लिअर होतोय का बघा? सो ओके, सो हम क्लाइमेट और वेदर के बारे में क्या कह सकते हैं, क्लाइमेट इज व्हाट यू एक्सपेक्ट एंड वेदर इज व्हाट यू गेट। ओके, ओके, सबको आवाज आ रही है? सबको यहाँ इस पॉइंट तक क्लियर हो रहा है? ओके, देखो, नेक्स्ट नेक्स्ट देखते हैं। With the help of such studies, they define the mean weather condition, the average weather condition of a place observed over a long period of time in the climate of the region. Climate is generally expressed as cool and dry,
हॉट एंड ह्यूमिड और हॉट एंड ड्राई। देखो, मतलब जब भी हम क्लाइमेट के बारे में स्टडी करते हैं तब हम क्या करते हैं, एवरेज कैलकुलेशन ऑफ वेदर लेते हैं। ठीक है, मतलब देखो, आज का हमने वेदर स्टडी किया, कल का किया, परसों का किया, और सपोज एक वीक का कर लिया। ठीक है, सपोज हम एक वीक का क्लाइमेट निकाल रहे हैं कि कैसा होगा। ठीक है, तो हम क्या करेंगे, वेदर के रोज रोज के रोज वेदर के बारे में स्टडी करेंगे कि रोज का वेदर कैसा है, और उसका एवरेज निकाल के हम उसे ही क्या कहते हैं, क्लाइमेट कह सकते हैं। ठीक है, ये पॉइंट सबको क्लियर हो रहा है यहाँ पे? बघा सगळ्यांना कळतंय का? इथे आपण सपोज एका वीक साठी आपल्याला एका वीकचं हवामान डिफाईन करायचंय। ठीक आहे, तर आपण काय करणार, इथे आठवड्याची हवा म्हणजे प्रत्येक दिवस। ठीक आहे, आणि त्या वीकचं काय करणार, ऍव्हरेज काढणार, आणि तेच काय असणार, आपलं हवामान असणार। असंच सायंटिस्ट काय करतात, हवामान म्हणजे क्लाइमेट जे आहे ते कॅल्क्युलेट करतात। देखो, द ओके, यहाँ पे वही लिखा हुआ है, द एवरेज वेदर कंडीशन ऑफ अ प्लेस ऑब्जर्व ओवर अ लॉन्ग पीरियड ऑफ टाइम। मैंने यहाँ पे 1 वीक कंसिडरेशन के लिए कहा था, लेकिन वो जो होता है वो लॉन्ग पीरियड के लिए होता है। ठीक है, इज द क्लाइमेट ऑफ दैट रीजन। क्लाइमेट कूल एंड ड्राई, हॉट एंड ह्यूमिड और हॉट एंड ओके सॉरी, देखो वॉइस ब्रेक हो रहा था इसीलिए मैंने फिर से स्टार्ट किया। सबको आवाज आ रही है मेरी? हेलो, सबको आवाज आ रही है? ओके ओके, बघा सगळ्यांना क्लिअर झाला हवा आणि हवामान? काय फरक है हवा आणि हवामान मध्ये? क्या डिफरेंस है वेदर एंड क्लाइमेट्स में? कोई बताएगा अब मुझे? कोई बताना चाहेगा क्या डिफरेंस है दोनों में? दोनों वर्ड्स दिखने को सेम ही दिखते हैं। ठीक है, लेकिन ऐसा है क्या यहाँ पे? नहीं है, दोनों में थोड़ा सा फर्क है, वही हमने अब पढ़ा है। और कोई बताना चाहेगा मुझे? कोण बताएगा? सबको आवाज आ रही है? बघा सगळ्यांना आवाज येतोय माझा? हा, कोण सांगणार आहे? ओके, सांगणार आहे का कोणी? हवा आणि हवामानामध्ये काय फरक आहे? पटापट आन्सर द्या, सांगणार आहे का कोणी? येस और नो? ओके, ज्यांना सांगायचंय त्यांनी माइक ऑन करा आणि लगेच ऑफ करा। ठीक आहे, नाही कोणी सांगणार?
ओके ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. बघा, जेव्हा आपण हवेविषयी स्टडी केला किंवा वेदर, जब हमने वेदर के लिए स्टडी किया था तब हमने ये पढ़ा था कि एक स्पेसिफिक टाइम या पीरियड वहां पे कंसीडर किया होता है जो कि स्मॉल होता है. मतलब हम क्या करते हैं, स्मॉल पीरियड के लिए, स्मॉल टाइम के लिए हम एटमॉस्फेरिक कंडीशन जो होती है वो एक्सपीरियंस करते हैं. वो हम एक्सपीरियंस से कहते हैं. वहाँ जब हम वेदर के बारे में कहते हैं तब वेदर के बारे में डिटेल स्टडी नहीं करते, लेकिन जब हम क्लाइमेट को कंसीडर करते हैं तो अब हम क्या करते हैं, एवरेज कैलकुलेशन ऑफ जनरली वेदर लेते हैं जो कि लॉन्ग पीरियड के लिए होता है. ठीक आहे. बघा, सगळ्यांना कळतोय हा पॉइंट? काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? जेव्हा आपण हवेच्या बाबतीत स्टडी करतो तेव्हा विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्टडी करतो. ठीक आहे. आणि जेव्हा हवामानाचा अभ्यास करतो तेव्हा काय करतो, ऍव्हरेज म्हणजे सरासरी हवेची काय करतो आपण, सरासरी घेतो. ठीक आहे. ओके ओके, वेट. अजून मी काय दाखवलं नाही, मी करते स्क्रीन प्रेझेंट. ओके ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते आता? सबको स्क्रीन दिख रही है अभी? सबको स्क्रीन दिख रही है? ओके. और हमने क्या पढ़ा था, जब हम वेदर एक्सप्रेस करते हैं तो अब हम क्या कहते हैं, हॉट, कोल्ड और ड्राई है. और जब हम क्लाइमेट एक्सप्रेस करते हैं तब हम क्या कहते हैं, हॉट एंड ड्राई. ओके, इस फॉर्म में हम एक्सप्लेन करते हैं. ओके, नेक्स्ट पॉइंट देखो. The weather changes quite often due to changes in temperature, winds and humidity etc. अब ये जो तीनों पॉइंट है वो हम आगे स्टडी करने वाले हैं, तब देखने वाले हैं. We always experience these changes. A sum total of these elements define weather. These affects our day-to-day activities and lifestyle. Elements of weather are taken into consideration while describing the climate. ठीक है. देखो, अब जब हम वेदर के बारे में स्टडी करते हैं, ठीक है, सबको आवाज आ रही है मेरी? ओके. जब हम वेदर के बारे में स्टडी करते हैं तब हम ये 3-4 जो पॉइंट है, मतलब टेम्परेचर, विंड और मॉइश्चर, म्हणजेच बघा, जेव्हा आपण हवेच्या बाबतीत स्टडी करतो तेव्हा तापमान, वारे आणि आर्द्रता या तिन्ही गोष्टी काय करतो, कन्सिडर करून हवा डिफाइन करतो. म्हणजेच वेदर जे आहे ते काय करतो, डिफाइन करतो. आणि त्याच्यावरूनच आपण पुढे काय करतो, क्लायमेट डिफाइन करू शकतो ऍव्हरेज ऑफ वेदर घेऊन. ठीक आहे ना. आणि हे आपण तापमान म्हणा किंवा वारे म्हणा किंवा आर्द्रता म्हणा, हे आपण नेहमी काय करत असतो, एक्सपिरियन्स करत असतो आपल्या दैनंदिनी व्यवहारामध्ये. ठीक आहे. आणि आपल्या लाईफ वरती याचा काय होत असतो, परिणाम होत असतो. कसा परिणाम होत असतो, फर्स्ट आपण एक्झाम्पल बघितलेलंच आहे की जेव्हा तापमान, म्हणजे सपोज आपण तापमान घेतलं किंवा वारा घेतला, जेव्हा टेम्परेचर जास्त असेल तेव्हा आपले कपडे काय असतात, पटापट वाळतात. टेम्परेचर कमी असेल, हवेमध्ये आर्द्रता असेल तर आपले कपडे काय होतात, वाळायला टाइम लागतो. बरोबर आहे ना. सबको आवाज आ रही है मेरी? सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? ओके ओके. द एलिमेंट्स ऑफ वेदर, हवेची अंगे, म्हणजे आता हवेविषयी काही 3-4 पॉइंट्स, जेव्हा आपण हवेचा स्टडी करतो तेव्हा 3-4 पॉइंट मेनली कन्सिडर केले जातात. तर ते कोणते पॉइंट्स आहेत, एलिमेंट्स ऑफ वेदर? फर्स्ट काय आहे, टेम्परेचर. बघा, टेम्परेचर मध्ये काय सांगताय, द अर्थ सरफेस गेट हीट फ्रॉम द सन. ऍज अ रिझल्ट द सरफेस गेट्स हीटेड अप.
the air close to the surface starts becoming hot, and later, one by one, different layers of air at higher elevation receives heat. Therefore, as we move upward from sea level, the temperature of air decreases. ओके, इथपर्यंत आपण समजून घेऊया. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून काय मिळते? उष्णता मिळते. हे आपण स्टडी केलेलं आहे, राइट? ये हमने पढ़ा है. हमारे अर्थ को जो हीट मिलती है वो किससे मिलती है? सन से मिलती है, राइट? बघा, सगळ्यांना आवाज येतोय माझा? पृथ्वीच्या पृष्ठभागाला उष्णता कुठपासून मिळते? सूर्यापासून भेटते, राइट? या उष्णतेमुळे काय होतं? पृथ्वीचा जो पृष्ठभाग असतो तो काय होतो? तापतो. देखिए, जो हमारे पृथ्वी का सरफेस होता है वो क्या होता है? हीट हो जाता है. क्यों? क्योंकि सन की वजह से. ठीक है, ओके. सबको आवाज आ रही है? सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? ओके. आणि मग बघा, पृथ्वीचा पृष्ठभाग तापल्यामुळे काय होतं? पृथ्वीच्या जवळची जी हवा असते ती पण काय होणार? आपोआप काय होणार आहे? ती पण तापणार है, राइट? देखो, जब हमारी पृथ्वी हीट होती है बिकॉज ऑफ सन, तब क्या होती है? जो आजू बाजू की एयर जो होती है वो भी क्या होती है? हीट हो जाती है. ठीक है, बघा, सगळ्यांना हा पॉइंट कळतोय? सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग जो असतो तो काय होतो? तापतो. आणि पृथ्वीचा पृष्ठभाग तापल्यावरती पृथ्वीच्या आजूबाजूची जी हवा आहे ती पण काय होते? गरम होते. ठीक आहे, सगळ्यांना कळतंय का? आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? ओके. आणि त्यानंतर काय होतं? हवेचे असे लेयर असतात, एकावर एक एकावर एक एकावर एक, हा, क्रमाने असे हवेचे जे काय असतात? लेयर असतात. आणि त्यानंतरचे हवेचे एक एक लेयर काय असतात? तापत जातात. तापते म्हणजे ती लेयर मध्ये तापत जाते. अब देखो, यहाँ पे मैंने कहा हमारे यहाँ पे जो एयर होती है वो भी क्या होती है? हीट हो जाती है. और वो कैसे हीट होती है? इन द फॉर्म ऑफ लेयर. मतलब एक एक लेयर हीट हो जाता है. ठीक है, त्यामुळे ओके, त्यामुळे काय होतं बघा, जस जसं आपण समुद्र सपाटीपासून म्हणजेच समुद्रापासून उंच जाऊ तस तसं हवेचं तापमान कमी होत जातं. देखो, जैसे जैसे हम सी लेवल के यहाँ से ऊपर जाते हैं, सी लेवल के यहाँ से थोड़े हाइट पे जाते हैं, तो जब एयर का जो टेम्परेचर होता है वो कम हो जाता है. ठीक है, अब हमने ये भी पढ़ा था कि जब हम इक्वेटर से लेकर दोनों साउथ पोल या नॉर्थ पोल के यहाँ जाते हैं, तब जो टेम्परेचर जो होता है वो क्या हो जाता है? डिक्रीज हो जाता है, राइट? ये हमने पढ़ा था ना, ये बात हमने पढ़ी थी. देखो, यहाँ पे वही बोल रहे हैं. ओके, ये पॉइंट हम फिर से पढ़ लेते हैं. द अर्थ सरफेस गेट हीट फ्रॉम द सन. Okay, as a result, the surface gets heated up. The air close to the surface starts becoming hot, and later, one by one, different layers of air at higher elevation receive heat. Therefore, as we move upward from sea level, the temperature of air decreases. The temperature also goes on decreasing from the equator towards the both the poles. ठीक है, ये पॉइंट सबको समझ आ गया? क्या देखा हमने इस पॉइंट में? बघा, काय काय बघितलं आपण या पॉइंट मध्ये? सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे काय होते? पृथ्वीचा पृष्ठभाग जो असतो तो तापतो. पृथ्वीचा पृष्ठभाग तापल्यामुळे आजूबाजूची जी हवा असते ती पण काय होते? गरम होते, तापते. आणि ती हवा समुद्र सपाटीपासून आपण जस जसं वरती जाऊ तस तसं त्या हवेचं टेम्परेचर जे असतं ते काय होतं? कमी होऊ लागतं. ठीक आहे,
हा पॉइंट कळाला. आणि एक पॉइंट काय बघितला, विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे म्हणजेच दक्षिण आणि उत्तर गोलार्धाकडे जसजसं जाऊ तसतसं तापमान जे आहे ते काय होत जातं, कमी होत जातं. याचाच आपल्या वेदर वरती परिणाम होतो. टेम्परेचर इज अ important element while we study about temperature, sorry, weather. Okay, second is air pressure. Air has weight, as a result it creates pressure, it called air pressure. अब देखो हम सबने देखा है, अब मुझे कोई बताएगा कि एयर को वेट होता है या नहीं होता है। ये पॉइंट अब मैंने पढ़ा अभी, लेकिन कोई बताएगा, किसी को लगता है? बघा कोणाला माहितीये का हवेला वजन असतं की नसतं, तुम्हाला काय वाटतंय, हवेला वजन असेल की नसेल? येस, नो, काय वाटतं, हवेला वजन असेल की नसेल? यस, ओके, कोई बोल रहा है यस, कोई बोल रहा है नो। तो देखो जो भी एअर होती है उसको वेट होता है, म्हणजे बघा हवेला वजन असतं। बघा आपण आपण फुग्याचं एग्जाम्पल घेऊया, बलून्स का एग्जाम्पल लेते हैं हम। जब भी हम उसमें हवा भरते हैं, ठीक है, तो थोड़ा वेटेड हो जाता है ना वो। बघा फुगा फुगवायच्या आधी जेवढं वजन असतं तेवढंच फुगा फुगल्यावरती असतं का? नाही, थोडस जड लागतो, थोडासा जड लागतो। तर तो थोडासा जड का लागतो? फुग्यामध्ये भरलेल्या हवेमुळे लागतो, ठीक आहे। म्हणजे हवेला वजन आहे की नाही, तर हवेला वजन आहे, ठीक आहे। ओके, एयर हैज वेट मतलब हवा को वेट होता है, एयर को वेट होता है। एज ए रिजल्ट इट क्रिएट, ओके, माइक ऑफ करना प्लीज, कोई भी बीच में माइक नहीं ऑन कर सकता। सबको आवाज आ रही है ना? जब भी मैं कहूँ तब माइक ऑन करना, ठीक है। माइक या वीडियो कोई भी ऑन नहीं करेगा। ओके, सबको आवाज आ रही है, सगळ्यांना आवाज येतोय? बघा कोणी मध्येच माइक ऑन नाही करायचा। हम्म, बघा आपण काय बघितलं आता, हवेला वजन असतं आणि त्यामुळेच काय होतो, दाब निर्माण होतो। म्हणजेच काय, एज अ रिजल्ट इट क्रिएट्स प्रेशर, मतलब वहां पे प्रेशर क्रिएट होता है एंड उससे हम क्या कहते हैं, एयर प्रेशर। म्हणजे त्यालाच आपण काय, त्यामुळे एक दाब निर्माण होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हवेचा दाब म्हणतो, ठीक आहे। बघा आपण, ओके, मला सांगा इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया, पण त्याच्या आधी इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? नो डाउट, ओके। देखो हमने क्या क्या पढ़ा, वेदर के बारे में पढ़ा, क्लाइमेट्स के बारे में पढ़ा, ठीक है। ओके, हमने 3 सीजन्स देखे यहाँ पे, समर, रेनी सीजन एंड विंटर सीजन्स देखा, ठीक है। और हमने क्या देखा, उस उनका मंथली डिस्ट्रीब्यूशन देखा। फेब्रुवरी से मई तक लेकर क्या होता है, समर होता है। जून से लेकर सितंबर तक रेनी सीजन्स होता है। दिसंबर से लेकर जनवरी तक क्या होता है, विंटर सीजन होता है, ठीक है। क्या हमने देख लिया? ओके, अब और हमने क्या देखा, क्लाइमेट क्या होता है वो देखा, एवरेज कैलकुलेशन ऑफ सिंपली वेदर होता है, ओके। और जो मेन पॉइंट्स हमने क्या देखे, जब भी हम क्लाइमेट के स्टडी करते हैं तो हम पर्टिकुलर और लॉन्ग पीरियड करते हैं, ठीक है। और जब हम वेदर के बारे में स्टडी करते हैं तब हम शॉर्ट टाइम के लिए, मतलब वहां की कंडिशन डिफाइन करने के लिए हम वेदर का यूज करते हैं, राईट। बघा म्हणजे आपल्याला कळालं ना, हवा आणि हवामानामध्ये काय फरक आहे। जेव्हा आपण हवेविषयी बोलतो तेव्हा ठराविक स्थिती सांगतो आपण, की सध्याची तिथली स्थिती कशी आहे हे आपण
हवा डिफाईन करताना सांगतो, आणि जेव्हा आपण हवामान सांगतो तेव्हा एखाद्या वीक साठी किंवा एखाद्या लॉंग टाइम साठी आपण तिथली वातावरणीय स्थिती कशी आहे ते सांगत असतो. ठीक आहे. आणि ओके, आणि जेव्हा आपण हवा किंवा वेदर स्टडी करतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 ते 4 इम्पॉर्टंट पॉइंट आपण तिथे कन्सिडर करत असतो किंवा त्या एलिमेंट्सचा हवेवरती परिणाम होत असतो. आणि तेच पॉइंट्स कोणते आहेत? टेम्परेचर, एअर प्रेशर, ह्युमिडिटी, विंड अँड प्रेसिपिटेशन. राईट. हे जे 4 पॉइंट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. आज आपण काय बघितलंय? टेम्परेचर आणि एअर प्रेशर हा पार्ट बघितलेला आहे. राईट. एवढा आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे? देखो किसी को कोई डाउट है या सबको आवाज आ रही है? ओके, वक्त तो अपलोड कर ही दूंगी, लेकिन देखो आपको क्या करना हुआ है, यहाँ पे हमने एक एक्टिविटी स्किप की हुई थी. राइट. यहाँ पे हमने एक एक्टिविटी स्किप की हुई थी, उसके आंसर लिखने हैं. ये जो लेसन हमने जहां तक लर्न मतलब पढ़ा हुआ है, समझा हुआ है, वहां तक आपको सबको रीड करना है. ठीक है. और जो इम्पोर्टेंट डेफिनेशन है, जैसे कि वेदर की डेफिनेशन, क्लाइमेट की डेफिनेशन क्या है, वो आपको माइक ऑफ करना है. देखो माइक कोई भी ऑन नहीं करेगा, अभी 8 बजे नहीं है. ठीक है. ओके, मैं होमवर्क बता रही हूँ. बघा मी होमवर्क सांगते तुम्हाला. जिथपर्यंत लेसन शिकवलेलं आहे तिथपर्यंत व्यवस्थित रीड करायचं आहे लेसन. ओके. इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघा कोणत्या कोणत्या. हवा, हवामान, ह्या दोन्ही डेफिनेशन्स लिहायच्यात. टेम्परेचरची डेफिनेशन काय आहे ती लिहायचंय. आणि हवेचा दाब, ह्या 4 डेफिनेशन लिहायचे. ठीक आहे. जशा तुम्हाला येतील तुमच्या शब्दात त्या डेफिनेशन लिहिण्याचा ट्राय करायचे. ठीक आहे. ओके. आणि इथे जे 3-4 क्वेश्चन होते ते पण लिहायच्यात. हा एक बॉक्स तयार करायचा आहे. समर सीझन साठी मंथली डिस्ट्रीब्युशन काय असेल, रेनी सीझन साठी काय असेल, आणि विंटर सीझन साठी काय असेल. ओके. कळाला होमवर्क काय आहे सगळ्यांना? मी होमवर्क अपलोड तर करणारच आहे. ओके. बाय टीचर. ओके ओके, बाय. बाय मॅम. ओके ओके, बाय बाय. टीचर. बाय बाय टीचर. बाय मॅम. बाय टीचर.